लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत आज मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. कारण की बघा, आपल्याला वाटत होते की काल म्हणजे नागपंचमीच्या दिवशी वितरण होईल, परंतु इथे या प्रकारे कुठल्याही ठिकाणी या ठिकाणी वितरण झालेलं नाही. तर आज याबद्दल थोडीशी छोटी माहिती या ठिकाणी असणार, तर त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती इथे बघणार आहोत. बघा, इथे जो जी-आर आहे ना, हा जी-आर निघालेला होता 12/8/2026, म्हणजे आता जी-आर निघून इन 4 ते 5 दिवस या ठिकाणी झालेले आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी निधी वितरण करण्याबाबत हा जी-आर इथे काढलेला होता आणि यामध्ये इथे जवळ-जवळ इथे बघू शकता की जुलै 2026 साठी जवळ-जवळ 319.53 कोटी इतका निधी यासाठी मंजूर केलेला होता. परंतु या ठिकाणी बघा, अजून कुठल्याही प्रकारे जो निधी आहे ना, हा वितरण इथे झालेला नाही. आपल्याला असं वाटत होतं की काल नागपंचमीच्या दिवशी वितरण होईल, परंतु काल सुद्धा इथे वितरण जे आहे ना, हे सुद्धा इथे झालेलं नाही आणि त्यानंतर इथे दाट शक्यता होती 15 ऑगस्टला इथे वितरण होईल. परंतु 15 ऑगस्टला सुद्धा इथे वितरण इथे झालेलं नाही. परंतु आता सणासुदीचा काळ असल्यामुळे लाडक्या बहिणींची अशी इच्छा आहे की बुवा, आम्हाला दोन्ही जे हप्ते ना ते इथे सोबत द्यावं, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ₹3000 इथे सोबत द्यावं, असं लाडक्या बहिणींची इच्छा आहे. तुमची इच्छा हीच आहे का? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायची आहे. आज सुद्धा इथे वितरण होण्याची दाट शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. परंतु आता असं इथे बघायला भेटतं की जर आज म्हणजे 18 ऑगस्ट रोजी जर वितरण झालं नाही, तर जवळ-जवळ 20 ऑगस्टला इथे वितरण होण्याची दाट शक्यता आहे. कारण की मिळालेल्या माहितीनुसार इथे 20 ऑगस्ट रोजी इथे वितरण हे जे आहे ना, हे होऊ शकतं. परंतु 20 ऑगस्ट सुद्धा इथे जर वितरण झालं नाही, तर या ठिकाणी बघा, इथे 28 ऑगस्ट रोजी इथे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे. कारण की 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने इथे जे पैसे आहे, हे पैसे वितरण या ठिकाणी होऊ शकते. आणि इथं एक गोष्ट लक्षात घ्या, ₹3000 लाडक्या बहीण या ठिकाणी ते भेटणार आहे. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण की आता 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे जर 1 ते 2 दिवसामध्ये जर वितरण झालं नाही, तर ऑगस्ट महिन्याचे जे पैसे आहे ना, ते सुद्धा इथे सोबत लाडक्या बहिणींना इथे या ठिकाणी ते भेटणार आहे. त्यामुळे ही सुद्धा लाडकी बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला नक्की कळवायचे आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.